भारी दिसते ना फ्रेम, एकदम मस्त. हाय नमस्ते, मी प्रतीक्षा, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण बनवणार आहोत कार्डबोर्डपासून एकदम फ्रेम. त्यासाठी पहिल्यांदा एक आपल्याला व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा आहे, त्यानंतर स्काय ब्ल्यू कलर घ्यायचा आहे आणि थोडंसंच घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फेंट कलर तयार करायचा. त्यानंतर ब्ल्यू कलर घ्यायचा, त्याच्यामध्ये सेम ॲज इट इज पाणी टाकून ब्ल्यूचा थोडंसं फेंट कलर करायचा आणि अशी फुले ड्रॉ करायची जिथे जिथे तुम्हाला हवे तिथे. या प्रकारे मी अशी इथे केली तयार. त्यानंतर जो डार्क कलर होता तो पण शेडिंगसाठी थोडासा आपल्याला वापरायचा आहे. अशा प्रकारे सगळीकडे सगळ्या फुलांना असे छान प्रकारे शेडिंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला घ्यायचे येल्लो कलर. तर येल्लो कलरने मधला पार्टमध्ये असे डॉट डॉट द्यायचे. त्यानंतर त्याच्यावरतीच आपल्याला रेड कलर पण टाकायचं आहे थोडंसं. तर त्यानेही रेड कलरने थोडेसे डॉट द्यायचे, जास्त नाही काही करायचं. त्यानंतर हिरवा कलरनेही आपल्याला फांद्या तयार करायच्या त्याच्या. तरी अशा प्रकारे फेंट कलरनेच त्याही फांद्या तयार करून घ्यायच्या सगळ्या. आणि कर्व जरासा थोडासा द्यायचा, त्याच्यामुळे असं नॅचरल वाटलं पाहिजे. आणि मी बघते ना त्या प्रकारे देते, त्या प्रकारे करायचं. मग तुम्ही थोडंसं ब्राऊन कलर मिक्स करून केलं तरी चालेल, किंवा एकदम मोठे तुम्हाला हवे असतील तेही करू शकता. मी ह्या अशा प्रकारे छोट्या छोट्या प्रकारे केले, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर मला असं वाटलं की यार पलीकडच्या साईडला पण एक फूल असावं, तर मग मी इथेही एक ड्रॉ केलं फूल. येस, लगेच, कारण कलर आपल्याकडे अवेलेबल असतात, त्याच्यामुळे आपण किती पाहिजे तेवढी तुमच्या प्रमाणे फुले ॲड करू शकता. तर मी तिथेही ॲड एक केलं आणि त्यालाही व्यवस्थित फांदे तयार करून घेते त्याच्याशी खालचे. आणि त्याला पण तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही पाने तयार करू शकता. मी छोटे छोटे असे वेगळ्या प्रकारचं म्हटलं ह्यावेळेस ट्राय करून बघावं, तर मी असं छोट्या छोट्या प्रकारे केलं. तर आपलं हे पूर्ण असं फांद्या व्यवस्थित तयार झाल्या. त्यानंतर खाली बंचला मी स्किन कलर आहे ना तो लाईटमध्येच मला सगळं हवं होते थीम, त्याच्यामुळे मी तो कलर चॉईस केला. नंतर कार्डबोर्ड घेतला आणि व्यवस्थित त्याला कट केला त्याच्या साईजनुसार. नंतर ब्लॅक पेपर हा घेतला कार्डबोर्डचा आणि अशा प्रकारे त्याच्या साईड पट्ट्या अशा 2 सेंटीमीटर एक अप्रॉक्सिमेटली तसं कट करून घेतलं. गम लावल्यानंतर त्याच्यावरती त्याला चिकटवलं व्यवस्थित आणि साईडला गम डबल लावला फेविकॉल आपला आणि त्या पट्ट्या व्यवस्थित त्याला तिथं चिकटवल्या. ज्या ब्लॅक कलरच्या होत्या आपण कट केलेल्या त्या व्यवस्थित केल्या. आणि कट करताना व्यवस्थित अशा प्रकारे कट करा, म्हणजे फ्रेमसारखंच ॲज इट इज दिसेल, समजणार नाही पण की ही फ्रेम आहे की आपण हाताने बनवले. सो दॅट्स वाय की अशा प्रकारे कट करा सगळं तुम्ही. आणि मी अशा प्रकारे सगळीकडे लावून घेतलं. लावताना समजलं यार खूप किचकट काम असतात असली, व्यवस्थित जमले पाहिजेत, वरती खाली काही नको. पण अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर आपल्याला हुक बनवायचं आहे, तर मी 2 कार्डबोर्ड आहेत त्याचे स्क्वेअरमध्ये कट करून हे अशा प्रकारे एकावरती एक चिकटवलं. आणि इथे मी ग्लू वेगळा वापरला आहे, B7000 हा ग्लू वापरला, कारण तो स्ट्रॉंग आहे जरा फेविकॉलपेक्षा. सो आता फायनल आपली फ्रेम बघूया कशी झाली. डेंटाडेंट, एकदम मस्त, एकदम छान असं रिअलवाली फिलिंग येत होती. हे वाटत होती यार खरंच वाटत नाही आहे की आपण कार्डबोर्डपासून बनवले. आणि म्हटलं की यार इथे लावावं. आणि मी तुम्हाला खालचा जो ऑफिसचा बॉय दिसतो त्याची सुद्धा लिंक यूट्यूबवर आहे, ते पण क्राफ्टिंग बनवलेलं, तुम्ही त्याचाही व्हिडिओ बघू शकता. आणि आपल्या आता फ्रेम मस्तपैकी लागली, तर किती छान दिसते ना, एकदम रिअलवाली. सो भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन काय सुचवायचं असलं मला तरीही तुम्ही सजेस्ट करा. ओके, सो बाय.